मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे। आता जे महाराज साहेब जे आहे प्रवीण दरेकरजी ते असं म्हणतात की शाहू महाराज हे खरे महाराज नाहीत, ते दत्तक महाराज आहेत। काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं मला ऐकायला आले नाही, पण आपण म्हणताय खरं असेल तर अशा प्रकारे आपले जे राजे आहेत त्यांच्या संदर्भात बोलणं उचित ठरणार नाहीये। कारण आपण म्हणताय ते खरं आहे की महाराष्ट्राला एक सुसंस्कृत परंपरा आणि वारसा आहे, परंतु दुर्दैवानं अशा प्रकारचे नेते अनेकदा बोलतायत। पवार साहेबांनी साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी भूमिका घेतलेली असेल, संजय राऊतांनी वंशजांचे पुरावे मागितले होते, आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारे आपण ज्यांना श्रद्धास्थानी मानतो त्यांच्या संदर्भात या ठिकाणी बोलणं उचित नाही। परंतु मला असं वाटत नाही त्यांच्या अंतःकरणामध्ये राजे घराण्याविषयी काही दुस्वास असेल। आता निवडणुका आहेत, कुठल्या संदर्भात ना बोलले, काय बोलले मला कल्पना नाही। तेव्हाच ते ओठावर आलेलं आहे, जेव्हा अंतःकरणात आहे तेव्हाच ते ओठावर येतं ना। नाही, असं नाहीये। आता रेफरन्स काय आहेत मला माहित नाहीये। आणि आता संजय राऊत पण बोलले होते ना, वंशजांचे पुरावे मागितले होते, हे संजय राऊत। तेव्हा तुम्ही कडाडून विरोध केलाही होता दरेकरजी, संजय राऊतांना तुम्ही विरोध केला होता, मग आता तो विरोध इथं दिसणार आहे का? हाच मुद्दा। मी काय बोललो आपल्या समोर? हा, आपलं साम चॅनल आहे ना, त्याच्यामुळे वधवून घेत आहे का माझ्या तोंडून? मी बोललो अशा प्रकारचं उचित नाही। मग तुम्ही इंडोर्स करताय का परत परत? मी सांगितलं अशा प्रकारच्या राजांच्या संदर्भात भूमिका असेल तर उचित नाही, याचा अर्थ काय आहे? उचित नाही, पण तुम्ही म्हणलात की अंतःकरणात तशी भावना नसेल। तुम्ही म्हणलात की अंतःकरणात तशी भावना नसेल कदाचित। हा, भावना मी बोलत नसेल ना। आता स्लिप ऑफ टंग होतं ना, एखादं वाक्य गेल्यावर त्याच्या मागे उद्देश काय अंतःकरणात असतो असंच नाही ना, कधी चुकून जातं, कधी अनावधानानं जातं, ते याच्याविषयी क्लॅरिटी देतील ना। निश्चित दरेकरजी, अगदी धन्यवाद, तुम्ही आमच्या बरोबर प्रतिक्रिया दिलीत। आपण बघतोय आत्ताचं हे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य आपण बघतोय, आणि ते वादग्रस्त वक्तव्य हे महाराष्ट्राला शोभणारं नाही की शाहू महाराज हे खरे महाराज आहेत का, अशा पद्धतीचं वक्तव्य हे संजय मंडलिक यांनी केलं आहे। आणि यावर आपण बघतोय की उदयनराजेंनी देखील साम टीव्हीला एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे की मंडलिकांना काही कळतं का, अशा पद्धतीची उदयनराजेंनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिलेली आहे। एकूणच आपण बघतोय की निषेध जेवढा करू तेवढा कमी असेल असं हे वक्तव्य संजय मंडलिक यांनी केलेलं आहे। यापूर्वी सुद्धा उदयनराजेंच्या संदर्भातही वक्तव्य केलं गेलं होतं, तेही निषेधार्ह होतं, आणि आत्ताचंही वक्तव्य निषेधार्ह आहे।